श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे जिला भेटून तुझ्या चेहऱ्यावर हसू उमटेल. ती व्यक्ती तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. ही बातमी तुझ्या आयुष्याला नवी वळण देईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. स्वामी समर्थ म्हणतात, कदाचित तुझं कुठलं तरी थांबलेलं काम सुरू होईल किंवा ज्याची वाट पाहत होतास ती संधी आज मिळेल. काही वेळातच तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे. हा बदल सकारात्मक असेल, समाधान देणारा असेल. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातील प्रार्थना त्यांनी ऐकली आहे आणि म्हणूनच आता तो शुभ काळ सुरू होत आहे. चिंता सोडून दे. आता फक्त आत्मविश्वास ठेव, कारण जी व्यक्ती येणार आहे ती तुझ्या पाठीशी उभी राहणार आहे. तुझा हात धरून तुला पुढे नेणार. आज तू जिथं अपयश, अडथळे, अंधार अनुभवत होतास तिथं आता यश, संधी आणि प्रकाश येणार आहे. आणि ही सकाळी सुरुवात त्या एका बातमीतून होणार आहे जी तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. त्यामुळे चिंता करू नकोस. पुढे तू चालत राहा. स्वामींचं नाव घेत पुढे जा, कारण जेव्हा त्यांच्या कृपेचा हात पाठीशी असतो तेव्हा काहीही अशक्य राहत नाही. ही व्यक्ती, ही बातमी, हे सुख सगळं काही देवाने पाठवलेलं असतं, हे लक्षात ठेव. आणि जेव्हा ती वेळ येईल, जेव्हा ती बातमी येईल तेव्हा स्वामींच्या चरणी धन्यवाद म्हणायला विसरू नको. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे, कारण देवाने तुला आशीर्वाद द्यायचा ठरवलंय. जगात लाखो लोक आहेत, पण आज स्वामींची नजर खास तुझ्यावर आहे. कधी वाटायचं ना की माझं नशीब का फिरत नाही, तर आज काळजी करू नकोस, कारण हेच ते क्षण आहेत जे तुझं नशीब उजळवणार आहे. तुझ्या घरात जे शांत होतं तिथं आता हसू आणि आनंदाचं गुंजणार आहे. त्यामुळे चिंता सोडू नकोस. पुढे चालत राहा. ज्या गोष्टी तुझ्या हातून निघून गेल्या होत्या त्या परत येतील, नव्या रूपात, नव्या संधी घेऊन. स्वामी म्हणतात, तू खूप सहन केलं आहेस. आता तुझं जीवन सुखी होणार आहे. तुझ्या मनात जी इच्छा आहे, छोटी असो मोठी, ती आता पूर्ण होणार. कधी कधी वेळ लागतो, पण देव कधीच विसरत नाही. आज त्या देवाची आठवण करून देणारा हा क्षण आहे. तुझ्या डोळ्यापुढे यशाचं स्वप्न साकार होणार आहे. एवढंच नाही, ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच लोक आता तुझं कौतुक करतील, कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद ज्याच्यावर असतो त्याला कोणी थांबवू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी एक शुभ संदेश घेऊन आला आहे. तू किती वेळा वाट पाहिलीस ना की कोणीतरी माझ्यासाठी चांगली बातमी घेऊन यावी. बघ, ती वेळ आली आहे आणि ती व्यक्ती आता तुझ्या जवळ येणार आहे. ती व्यक्ती एक फोन घेऊन येईल किंवा एक मेसेज, एक कॉल, एक संधी ज्यात तुझं आयुष्य बदलण्याची ताकद असेल. शब्द सोपे असतील पण परिणाम मोठा असेल, कारण स्वामी समर्थांनी त्या व्यक्तीला तुझ्या वाटेवर पाठवलं आहे. कधी कधी आपण आयुष्यभर मेहनत करतो पण फळ अचानक मिळतं, आणि आज तो क्षण आहे. तू ज्या सुखासाठी, ज्या संधीसाठी, ज्या उत्तरासाठी झरत होतास ते उत्तर तुला आज मिळणार आहे. ते एक फोन असेल, ते एक ऑफर असेल, ते एक नवं दार असेल जे तुझ्यासाठी उघडणार आहे. स्वामी म्हणतात, चिंता करू नको. तुझ्या वाटेला जे येणार आहे ते तुला यायला लागेलच आहे. त्यामुळे आता कोणतीही ताकद
तुझे यश थांबवू शकत नाही. स्वामींचा आशीर्वाद हा तलवारासारखा असतो, जो तुझ्या अडचणींना फाडून टाकतो आणि तुला नव्या रस्त्यावर घेऊन जातो, यशाच्या, समाधानाच्या. त्या व्यक्तीच्या एका फोनने तुझ्या आयुष्यात नवा उजेड येईल. एका कॉल, एका संदेश आणि तू म्हणशील, हे खरंच स्वामी समर्थांचं चमत्कार आहे. आता फक्त विश्वास ठेव. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नकोस, कारण हे फक्त सुरुवात आहे तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर बदलाची. स्वामी समर्थ म्हणतात, हा जो क्षण आहे ना, फार मोठा आहे, कारण याच क्षणी तुझं नशीब बदलतंय. आज जे काही घडणार आहे ते तुला आयुष्यभर लक्षात राहील. तुझ्या गोष्टीसाठी रोज प्रार्थना करत होतास, ती गोष्ट आता प्रत्यक्षात येणार आहे. तुझ्या घरात जेव्हा ती बातमी येईल तेव्हा डोळ्यात आनंद अश्रू येतील आणि मन थेट स्वामींच्या चरणी झुकून जाईल. स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे की तू स्वतःला कमी समजणं थांबव. तुझ्या आयुष्यात जे काही होतंय ते अचानक नाही, ते स्वामींचं योजनाबद्ध वरदान आहे. स्वप्न खरी करायची वेळ आली आहे. ज्या लोकांनी तुला वेळ समजलं, ज्यांनी तुझ्यावर हसणं पसंत केलं, तेच लोक आता म्हणतील, खरंच स्वामी समर्थांच्या कृपेने याचं जीवन बदललं. स्वामी समर्थ म्हणतात, आजची सकाळ वेगळी आहे. तू जेव्हा आज फोन उघडशील किंवा कोणीतरी दरवाजावर बेल वाजवेल तेव्हा लक्षात येईल, हे काही साधं नाही, हे वरूनच घडवलेलं आहे. आजपासून तुला प्रत्येक पावलावर काहीतरी नवीन, काहीतरी आनंददायी, काहीतरी आश्चर्यचकित आणि मिळणार आहे. कारण स्वामींनी तुझं नशीब लिहिलंय आणि त्यात हारणं बिलकुल नाही, फक्त विजय आहे आणि समाधान, सुख आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेवढा तू विश्वास ठेवशील तेवढं यश तुला जवळ येत राहील. एकटं वाटेल तेव्हा डोळे बंद कर आणि फक्त मनात म्हण, जय जय स्वामी समर्थ. सगळं ठीक होईल आणि खूप लवकर ठीक होईल. स्वामी समर्थ म्हणतात, आज जे काही घडणार आहे ते तुला वाटणार नाही की हे खरंच आहे का. त्यामुळे ही गोष्ट इतकी सुंदर असेल की स्वप्नसुद्धा लाजतील. तुझ्या क्षणाची वाट पाहत होतास, तो क्षण आता तुझ्या आयुष्यात येतोय. तुझ्या प्रार्थनेला, तुझ्या मनातील प्रार्थना स्वामींना ऐकली आहे. त्यांचा आशीर्वाद तुझ्या दरवाजापर्यंत पोचला आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी वाटतं काहीच उरत नाही हातात, पण हे लक्षात ठेव, स्वामी जेव्हा शांत असतात तेव्हा ते काहीतरी मोठं तयार करत असतात. आजचा दिवस वेगळा आहे. स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वामींना मनापासून हाक मार, कारण त्यांच्या नावातच जादू आहे, शांती आहे, समाधान आहे. तुझ्या आयुष्यातील अडचण आता संपणार. जे थांबलेलं होतं ते पुन्हा सुरू होणार. तुझं नशीब नवीन वळण घेणार आणि ते वळण तुला भरभराटीकडे घेऊन जाणार. स्वामी म्हणतात, तुझं दुःख मला माहीत आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूची कथा मी ऐकली आहे. आता वेळ आली आहे की त्या अश्रूंचं रूपांतर हास्यात व्हावं. जे आज अडकलंय ते उद्या पूर्ण होईल. ते गमावल्यासारखं वाटलं ते तुला परत मिळेल, तेही जास्त मोठ्या स्वरूपात. आता उठ, स्वतःवर विश्वास ठेव, स्वामींचं नाव घेत राहा, कारण त्यांनी ठरवलंय तुझं आयुष्य फक्त आता वरवर जाणार नाही. स्वामी म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात नवीन सुरुवात होईल. जे दिवस अंधारात गेले ते आता उजेडात बदलणार आहे. तू खूप सहन केलंस, पण आता स्वामी तुझा हात धरून तुला पुढे नेणार आहेत. आज तुला एक अशी बातमी येईल जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. कदाचित तो एक फोन असेल किंवा एखादं पत्र, पण त्यामध्ये तुझं हसणं लपलेलं असेल. स्वामी म्हणतात, तू जो धीर धरलास तो व्यर्थ गेला नाही. तू जेवढं संयमाने वाट पाहिली त्याचं फळ तुला मोठं मिळणार आहे. तुझ्या घरात सुख येणार आहे. ज्या पैशाची गरज होती तो पैसा देखील येणार. तुझं नशीब आज जागं झालं आहे. ज्या व्यक्तीने तुला दुखावलं होतं ती व्यक्ती आता तुला मदत करेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त माझं नाव घेत राहा.
मी तुझ्या प्रत्येक पावलावर सावलीसारखा साथ देईन. तुझं मन जेव्हा थकतं तेव्हा मी तुला बळ देतो. तू जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होणार. स्वामींच्या आशीर्वादामुळे कोणतीही गोष्ट अशक्य राहणार नाही. आता काहीच काळजी करू नकोस. तुझी मेहनत, तुझं प्रामाणिकपण स्वामींनी पाहिलं आहे आणि त्याचं फळ तुला मोठ्या आनंदाच्या रूपात मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. आज तुझं नशीब फुलणार आहे. फक्त श्रद्धा ठेव, कारण स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या दिवशी तुझ्या जीवनात एक नवीन उजेड येणार आहे. जो उजेड तुझ्या मनातला अंधार घालवेल आणि तुला नवीन दिशा दाखवेल. तू आतापर्यंत जे गमावलं त्याची पुन्हा भरपाई होणार आहे. स्वामी तुझ्या आयुष्यात अशी वेळ घेऊन येतील जिथे तू स्वतःवर पुन्हा एकदा गर्व करशील. आतापर्यंत जे काम अडून राहिलं होतं ते हळूहळू आपोआप पूर्ण व्हायला लागतील. तुला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे. बाकी वाट स्वामी समर्थ तुझ्यासाठी मोकळी करतील. स्वामी म्हणतात, तू जे स्वप्न पाहिलं होतं ते आता प्रत्यक्षात येणार आहे. कधी वाटायचं ना की हे कसं होईल, माझं काही होणार की नाही, पण स्वामी म्हणतात होणार, नक्की होणार, कारण तुझ्या मागे मी आहे. तुझ्या हातात आता शुभ शकून येणार आहे. कदाचित अचानक एक पत्र येईल किंवा एखादा कॉल, ज्यामुळे तुझं मन प्रचंड आनंदाने भरून जाईल. कदाचित काही दिवसात तू एखाद्या मोठ्या संधीसमोर उभा असशील. ती संधी तुला आयुष्यभर आठवणीत राहील आणि हे सगळं स्वामींच्या कृपेने नक्की होईल. दिवस वाईट असले तरी विश्वास काही वाईट नसतो. तू ज्यावर विश्वास ठेवलास तो विश्वास आज तुला फळ देईल. तुझ्या घरात हसणं वाढेल, आर्थिक अडचणी आपोआप कमी होऊन जातील आणि तुझ्या चेहऱ्यावरचा ताण स्वतःहून निघून जाईल. तू ज्याला मनापासून मागितलं होतं ते तुला मिळणार आहे. फक्त अजून थोडा वेळ, थोडा संयम आणि भरपूर श्रद्धा. स्वामी म्हणतात, कधी वाटलं होतं की सगळं संपलंय, पण खरं सांगायचं तर आता सगळ्याची खरी सुरुवात होणार आहे. तुझं नशीब पुन्हा लिहिलं जातंय स्वतः स्वामी समर्थांच्या हाताने. तू जसा आहेस तसाच सुंदर आहेस. तुझ्या चुका, तुझं साधेपणा स्वामींना प्रिय आहे. त्यामुळे आता स्वतःवर प्रेम कर, स्वतःवर विश्वास ठेव, कारण स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझं आहे ते तुला नक्की मिळणार आहे. कोणतंही आभाळ तुझं थांबवू शकत नाही. त्यामुळे तू खूप मोठा वेळात मनात विचार केला, माझं कधी बरं होणार, माझं भाग्य कधी उजळणार, आणि स्वामी म्हणतात, आजपासून ते सगळं उघडायला सुरुवात होणार आहे. आज जे चाललंय ते उद्याचं सुख घेऊन येते. सध्या वाट पाहत असेल, थोडं कठीण आहे, पण ही वेळ तुझी परीक्षा नाही तर स्वामींची तयारी आहे, तुला काहीतरी मोठं देण्याची. स्वामी म्हणतात, कधी कधी उशीर होतो पण न्याय नक्की मिळतो. तुझ्या कष्टाचं फळ उशिरा का होईना पण गोड असणार आहे. तू जेवढा प्रामाणिक आहेस तेवढंच तुझं आयुष्य लवकरच सुंदर होणार आहे. कुणीतरी तुला ओळखणार आहे, तुझ्या मेहनतीला दाद देणार आहे. स्वामी म्हणतात, घरात जिथे तणाव आहे तिथे आता समाधान नांदणार आहे. तुझ्या घरच्याच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू हास्याने बदलता जाईल. एखादा जुना वाद मिटेल, हरवलेली नाती पुन्हा जवळ येतील आणि त्यामागे कुठलाही जादू नाही, फक्त स्वामी समर्थांची कृपा आहे. तू मनात जसं काही बोलतोस तसंच मला ऐकू येतं, म्हणून मी तुला सांगतो, मी आहे, तू एकटा नाहीस. तुझ्या जीवनात जो काही अंधार आहे त्यावर आता प्रकाशाची पहाट होणार आहे. प्रत्येक दिवशी तू सकारात्मक विचार कर, ते विचार तुझ्या नशिबाला बदलतील. आज जिथे तू उभा आहेस तिथूनच पुढचं प्रत्येक पाऊल तुला यशाकडे घेऊन जाईल. एक नवीन संधी, एक नवीन दार उघडणार आहे. स्वप्नांना मोठं ठेव, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. जेवढं तू मागशील तेवढं नाही, त्याहून जास्त तुला मिळेल. कधीच हार मानू नकोस, तुझा वेळ येणार आहे.
तेव्हा सगळं सहज होईल. कष्टही, यशही आणि समाधानही. आणि शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांचा आशीर्वाद जिथे असतो तिथे अशक्य काहीच नसतं. स्वामी समर्थ म्हणतात, आज जे दुःख तुझ्या मनात आहे ते खूप लवकर संपणार आहे. कारण स्वामींच्या कृपेने तुझं मन शांत होणार आहे आणि जीवनात नवप्रकाश येणार आहे. आजचं हे वचन तुझ्यासाठीच आहे. धीर सोडू नकोस. वेळ बदलते. तुझं नशीब दरवाजा ठोठावतोय आणि त्याच्या पलीकडे आहे यश, सुख आणि समाधान. स्वामी म्हणतात, तू ज्यांच्यासाठी खूप काही केलं तेच तुला विसरले. पण काळजी करू नकोस. स्वामी तुझ्या प्रत्येक त्याग, प्रत्येक अश्रू पाहत आहेत. आता ते तुला त्या सर्वच वेदनाचं सोनं करून परत देतील. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य येईल. तुझं मन पुन्हा हलकं होईल. कारण स्वामींचं प्रेम हे एवढं गहिरं नाही की त्यामध्ये दुःख टिकत नाही. स्वामी म्हणतात, आज तू जे काम सुरू करशील त्यात यश निश्चित मिळेल. ज्यांच्यावर तू विसंबलास आहे ते निघून गेले, पण स्वामी कधीच साथ सोडत नाही. स्वप्न थोडं मोठं ठेव, कारण स्वामी समर्थ तुझ्यासाठी तसाच मोठा आशीर्वाद ठेवून आहेत. स्वामी म्हणतात, रात्र कितीही अंधारलेली असली तरी पहाट होतेच. त्यामुळे तसंच तुझं आयुष्यही आहे. सध्या थोडं कठीण वाटेल, पण लवकरच त्यात नवा सूर, नवा प्रकाश येणार आहे. ज्याने तुला त्रास दिला त्यालाही पश्चाताप होईल आणि ज्याने तुला नकार दिला तेच तुला एके दिवशी मान देतील. पैसा, यश, प्रेम, सन्मान या सगळ्या गोष्टी आता तुझ्या जवळ येणार आहे. तू फक्त मनात श्रद्धा ठेव आणि रोज नामस्मरण करत राहा. तुझ्या घरात शांतता, समृद्धी आणि सुख वाढेल. कुटुंबात एकोपा निर्माण होईल. स्वामी समर्थांची कृपा असेल, जिथे संकट असेल तिथे उपाय सापडेल. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझं नशीब जागच झालं आहे. खूप दिवसांपासून तू ज्या गोष्टीची वाट बघत होतास ती गोष्ट आता तुझ्या हातात येणार आहे. तुला वाटायचं की आपल्याला कधी यश मिळेल का, कधी आपल्यावरही ती वेळ येईल का, तर स्वामी सांगतात, हो, आता ती वेळ आली आहे. तू जे स्वप्न पाहिलं आहेस ते लवकरच सत्यात उतरवायचं काम सुरू होणार आहे. तुझं प्रत्येक पाऊल आता यशाकडे वळणार आहे. आज जे लोक तुला ओळखत नाही, उद्या तेच लोक तुझं नाव घेत असतील. आज जिथे तुला कमी लेखत जाते, उद्या तिथे तुझा सन्मान होईल. हे सगळं शक्य आहे स्वामी समर्थांच्या कृपेने. तुझ्या आयुष्यात आज एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुझा आधार बनेल, तुझ्या स्वप्नांना नवी दिशा देईल. ती व्यक्ती तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि तुला जीवनभर साथ देईल. जीवनात किती अडथळे आले तरी ती तुझी साथ सोडणार नाही. तू त्या व्यक्तीच्या मदतीने पुढे वाटचाल करू शकशील. स्वामी म्हणतात, आता तू शांत बसू नकोस, कारण संधी तुझ्या दारात उभी आहे. फक्त उभं राहून ती स्वागत कर. तू तेवढं सकारात्मक विचार करशील तेवढं जीवन तुला भरभरून देईल. आज एक निर्णय घे की आता आपल्याला मागे वळून बघायचं नाही, कारण स्वामींचा हात पाठीशी आहे. कधी वाटायचं आपल्याला काही मिळणार नाही, पण आज स्वामी तुला सांगत आहेत, माझ्यावर विश्वास ठेव. जे तुला हवं आहे ते तुला नक्की मिळेल. आता गरज आहे फक्त त्या विश्वासाची आणि थोड्याशा वाट पाहण्याची. आणि हो, तुला वाटतं की पैशाची, प्रेमाची किंवा यशाची कमतरता आहे, तर स्वामी म्हणतात, हे सगळं मी तुला देणार आहे, पण तू धीर धर आणि माझं नाव घेत राहा. स्वामी समर्थ नावात एवढी शक्ती आहे की ते तुझं आयुष्य आरामात बदलून टाकतील. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात जे कठीण आहे ते तुझ्या धैर्यामुळे सोपे होईल. तुला जेवढे अडचणीचा सामना करावा लागला तेवढं स्वामींच्या कृपेने तुला बळ दिलं आहे आणि तुझं जीवन आता नवा मार्ग घेतंय. फक्त तुझ्या मनातील त्या शंकेला बाजूला ठेव आणि श्रद्धेने विश्वास ठेव. जेव्हापासून तू स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवलाय, सुरुवातीला केली आहेस, तसंच
तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला लागले आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात अनेक वेळा आपण थांबतो, आपण मागे वळून पाहतो, पण आजपासून तुला फक्त पुढेच पाऊल उचलायचं आहे. ते पाऊल तू विश्वासाने उचल, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. जेव्हा आपण स्वतःला नवा विश्वास देतो तेव्हा सर्व काही शक्य होईल. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली चालणारा प्रत्येक माणूस आयुष्यात कधीही पराभवाचा अनुभव घेत नाही. तू जेव्हा प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करशील तेव्हा त्यांच्या आशीर्वादाची शक्ती तुझ्या अंगणात प्रवेश करेल. त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या घरातील प्रत्येक सदस्याला सुख, शांती, समृद्धी मिळेल. कुटुंबात जो कोणी वाद, मतभेद किंवा अशांतता असतील ते स्वामींच्या कृपेने दूर होतील. स्वामींच्या शिकवणीप्रमाणेच त्याचं प्रेम सर्वांमध्ये सामायिक होईल. स्वामींचं एक वचन कायम लक्षात ठेव, विचारांमध्ये तुमचं सामर्थ्य असतं. जेव्हा तू आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आणतोस तेव्हा सर्व गोष्टी आश्चर्यकारकपणे चांगल्या होतात. जीवनातील प्रत्येक चांगला क्षण हा स्वामींच्या मार्गदर्शनामुळेच असतो. जर आपल्याला आयुष्यात काहीतरी साध्य करायचं असेल तर त्यासाठी स्वामींच्या मार्गावर विश्वास ठेवावा लागेल. जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा त्या विश्वासाला आकार मिळतो आणि ते आपणास प्राप्त होते. स्वामी म्हणतात, तुझ्या मनाच्या शंकेवर विजय मिळव. त्या शंकेचं कारण म्हणजे असुरक्षितता आणि अनिश्चितता. मन स्वामींच्या नावाच्या धारणेतून त्या शंकेला दूर करता येतं. प्रत्येकाच्या मनात अशा शंका येतातच, पण त्या शंकेला जिंकण्यासाठी तुमच्याकडे एक ताकदवान गोष्ट आहे, ती म्हणजे स्वामींचं प्रेम. स्वामींच्या प्रेमाच्या कक्षेत प्रवेश करा आणि तुमच्या जीवनाला समृद्ध करा. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात एक अशी वेळ येणार आहे जेव्हा सर्व अडचणी दूर होतील. तुझे काम जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत स्वामी तुझ्या पाठीशी उभे असतील. स्वामींच्या आशीर्वादाने तू खूप पुढे जाशील आणि तुझे सर्व काम आणि ध्येय साध्य होईल. स्वामींच्या आशीर्वादाची शक्ती अनंत आहे. तो शक्ती तुझ्या जीवनाला त्या मार्गावर नेईल जिथे फक्त यश आणि समृद्धी असेल. पण स्वामी म्हणतात, फक्त मनाच्या विश्वासावर चाल. या विश्वासाच्या बळावरच आपण कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो. जेव्हा आपल्याला एकच विश्वास असतो तेव्हा त्या विश्वासामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि मग आपण एक चांगल्या दिशेने प्रयत्न करत असतो. तुझा प्रत्येक प्रयत्न आता स्वामींच्या कृपेने फलदायी होईल. तुझ्या मेहनतीला योग्य मूल्य मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात जे काही अपयश आलं होतं ते सर्व यशात बदलणार आहे. खूप वेळा आपल्याला वाटतं की आपल्याकडे काही नाही, पण स्वामींनी सांगितलं की ज्यांचं प्रेम सर्वात मोठं आहे. जेव्हा आपण त्यांच्या कृपेचा स्वीकार करतो तेव्हा आपल्याला काय हवं आहे ते मिळवता येतं. तुंबलेली वाट आता मोकळी होईल आणि नवा सूर लवकरच तुझ्या आयुष्यात येईल. आणि या सर्व गोष्टींचा अनुभव घेताना तू समजशील की आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळेवर येते. आपली मेहनत आणि विश्वासच हाच मुख्य आधार असावा लागतो. स्वामींच्या कृपेने तुला नेहमी प्रत्येक अडचण पासून मुक्ती मिळेल आणि तू स्वतःला या सृष्टीत एक यशस्वी व्यक्ती म्हणून पाहशील. सर्वच अडचणी या अस्थायी असतात आणि त्या एका दिवस समाप्त होतात, पण स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आशादायक होईल. तुझ्या जीवनात पुन्हा प्रेम, सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. स्वामींच्या पावलावर चालणारा कधीच पराभव होऊ शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात एक बदल होणार आहे ज्याने तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा भरली जाईल. या बदलाची नोंद तू आजच घेऊ शकतोस. जेव्हा आपल्याला वाटतं की आयुष्य थांबलेलं आहे तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने एक नवा आरंभ होतो. आजपासून तुझ्या सर्व संघर्षाचा अखेर विजय होईल. प्रत्येक अडचण ही एक संधी आहे आणि स्वामींच्या मार्गदर्शनाखाली तुझ्या संघर्षाला यशाचा रंग लागेल. आज तुला तुझ्या मनातील सर्व विचार स्पष्ट होतील. तू जे विचार करत आहेस ते खैर होईल.
तुमच्या पुढे येणाऱ्या अडचणी त्या खऱ्या आणि प्रलब्ध दृष्टिकोनातूनच पार कराव्या लागतील. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनातील धुंदी, असमर्थता आणि अशांततेचे प्रमाण कमी होईल. त्यांच्या आशीर्वादाच्या प्रकाशाने तुझ्या आयुष्यात एक नवा सूर उगवेल. त्यातच तुझ्या कुटुंबाच्या आयुष्यात आशा आणि सकारात्मकता येईल. सर्वांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि तुझ्या घरात प्रेम आणि ऐक्य नांदेल. तुझ्या आयुष्यात स्वामींच्या कृपेचा प्रभाव तुझ्या कामाच्या ठिकाणीही दिसून येईल. जर तू व्यवसायात करत असेल तर त्यामुळे त्या कामात नव्याने प्रगती होईल. गडबड, ताणतणाव आणि असमर्थतेची भावना कमी होईल. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुझ्या कामाचा दर्जा वाढेल. जे प्रकल्प किंवा उद्दिष्ट तू हाती घेतली होतीस ते आता सहज पूर्ण होतील. कार्यक्षेत्रातील अनुकूलता हे तुझ्या मेहनतीला योग्य प्रकारे फळ देतील. स्वामी समर्थांचं वचन आहे की जेव्हा तुझ्या हृदयात विश्वास असतो तेव्हा विश्वासातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक आघाडीवर तुला यश मिळेल, कारण स्वामींच्या कृपेने तू सकारात्मकतेची वाट चालू लागला आहेस. नकारात्मक विचार, शंका आणि भय यांचा त्याग करून तू स्वामींच्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहत आहेस. एकच गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या विश्वासावर जग जितू शकते. तुझ्या जीवनात आलेली प्रत्येक अडचण एक धडा आहे. त्या धड्यातून तू शिकणारा आहेस की प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर प्राप्त होते. तुझ्या आयुष्यात आलेल्या समस्यांचा सामना तू धैर्याने करशील आणि तोच धैर्य तुला यशाच्या दिशेने नेईल. स्वामींच्या प्रेमाची शक्ती तुला शक्ती देईल आणि तुझं जीवन नव्या आशा, उत्साह आणि सामर्थ्याने भरून जाईल. तुझ्या जीवनातील सर्व कार्यांमध्ये एका प्रकारची शांती येईल. जेव्हा तू कार्य सुरू करशील तेव्हा तुझ्या मनाने शंकेचं स्थान नाही राहील. नवा उत्साह, नवा विश्वास आणि शांती तू आपल्या जीवनात अनुभवशील. स्वामींच्या आशीर्वादामुळे आयुष्यात आलेल्या समस्यांचा योग्य मार्गाने सामना करण्याची क्षमता तुझ्या हाती असेल. त्यामुळे त्याचप्रमाणे तुझ्या कुटुंबाला, मित्रांना आणि सहकाऱ्यांना तुझ्या प्रयत्नाची प्रेरणा मिळेल. स्वामी समर्थ हे प्रत्येक भक्ताला एक चांगला मार्ग दाखवतात. ज्या मार्गावर विश्वास असतो त्या मार्गावर चालताना आपल्या पावलांना जर ठाम धरून विश्वास ठेवला तर आपल्याला यशाचा मार्ग सोपा होतो. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात हर एक गोष्ट साध्य होईल. तुझ्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद भरलेला असेल. आता तुझ्या आयुष्यात वेगाने आणि थोड्या वेळात होणाऱ्या बदलांचे स्वागत करण्याची वेळ आली आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या समोर एक नवा भविष्यकाळ आहे. हे भविष्य तुझ्या मेहनतीला आणि विश्वासाला द्रुत गती देतील. तुझ्या जीवनात होणार बदल तुझे सामर्थ्य आणि बळ यावर आधारित असतील. या प्रवासात तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामींच्या आशीर्वादाची छाया असेल. स्मरण ठेव, जेव्हा विश्वास आणि मेहनत एकत्र असतात तेव्हा आपल्या जीवनात अशक्य काहीही नसते. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनातील प्रत्येक संकट दूर होईल. तुझ्या आयुष्यात चांगले दिवस येतील, कारण तू एक विश्वासाने भरलेला व्यक्ती आहेस. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली तुझ्या जीवनात सर्व काही सुरळीत होईल. स्वामींचे आशीर्वाद तुझ्या जीवनाला शांती आणि समृद्धीने परिपूर्ण करेल. विश्वास आणि प्रेमाच्या शक्तीने तू जीवनात नवे उंची गाठशील. प्रत्येक अडचण तुला एक नवीन संधी दाखवेल आणि त्यासाठी तू तयार राहशील. स्वामींच्या कृपेने आयुष्य तुमच्यासाठी एक सुंदर आणि समृद्ध प्रवास होईल. सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर विश्वास आणि मेहनत दोन्ही अनिवार्य असतात. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेवला की तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश निश्चित मिळेल. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीचे आपल्याला तोंड द्यायला शिकवणारे स्वामी समर्थ आहेत. ते आपल्याला शिकवतात की जेव्हा आपल्याला वाटतं की सर्व संपले आहे तेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सर्व अडचणीवर मात करण्याची क्षमता प्राप्त होते. स्वामी समर्थांची कृपा ही आपल्याला जीवनातील प्रत्येक कृतीला समर्थ करते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर एक सकारात्मक दिशा मिळते. आयुष्यातील अडचणी किंवा समस्या असो
त्या प्रत्येक गोष्टीचा एकाच ठिकाणी तोडगा असतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद, विश्वास ठेवणे हेच एक मूल कारण आहे. त्यांनी जेव्हा आपल्याला मार्गदर्शन केलं तेव्हा आपल्याला विश्वासाने सर्व काही साध्य होईल. आपल्याला विश्वास जास्त मजबूत झाल्यावर प्रत्येक गोष्ट लवकर पूर्ण होईल. स्वामी समर्थ म्हणतात, आपल्याला शिकवतात ही आपल्याला कार्यामध्ये प्रेम आणि सद्भावना असावी. आपल्याला कुटुंबाशी, मित्रांशी आणि सहकार्यांशी असलेले संबंध ही आपली जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. जेव्हा आपल्याला आयुष्यात प्रेम आणि विश्वास असतो तेव्हा आपल्याला कोणतीही अडचण किंवा संकट थांबवू शकत नाही. स्वामींच्या कृपेने आपल्याला जीवनात एक अनोखी ऊर्जा येईल. ती आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करण्यात मदत करेल. स्वामी समर्थासोबत असलेली कृपा आपल्याला जीवनाला एक नवीन दिशा देईल. जेव्हा आपल्याला वाटतं की आयुष्यात आपल्याला अपयश येईल तेव्हा स्वामींच्या आशीर्वादामुळे आपल्याला एक नवीन दिशा, एक संधी मिळेल. त्यामुळे आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले जाते. स्वामी समर्थावर आणि त्यांच्यावर कृपेवर विश्वास ठेवणे हेच आपल्याला जीवनातील सर्वात मोठे महत्त्वाचे आहे. प्रत्येक अडचणीमागे एक संधी लपलेली असते आणि स्वामींच्या मार्गदर्शनामुळे ती संधी आपल्याला सापडते. स्वामींच्या आशीर्वादामुळे आपली जीवनशक्ती वाढेल. जेव्हा आपण आपल्या कार्यात पूर्णपणे समर्पित होतो तेव्हा आपल्याला योग्य दिशा मिळते. त्या दिशेने चालल्याने जीवन अधिक सोपे आणि यशस्वी होईल. प्रत्येक प्रलंबित काम किंवा समस्या लवकर सोडवतील जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, प्रयत्न करा आणि विश्वास ठेवा, मग तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहज मिळेल. आपल्याला जीवनात एक ठोस ध्येय ठरवून त्या दिशेने पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. हे ध्येय साध्य करणे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सोपे होईल. तू ज्या गोष्टीला खूपच इच्छित होतास त्या आता तुझ्या जवळ येतील. सर्व अडचणी आणि असमर्थता त्या ध्येयाच्या मार्गात येणार नाहीत. विश्वास आणि मेहनत एकत्र असेल की त्या मार्गावर यश निश्चित असतं. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येईल. तेव्हा आपल्याला वाटतं की आपली मेहनत व्यर्थ आहे, तेव्हा स्वामींच्या कृपेने आपल्याला नव्या शक्तीचे भान होईल. आपल्या कार्यात जेव्हा जास्त विश्वास असेल तेव्हा आपली मेहनत निश्चितपणे फळ देईल आणि त्या फळाचे चांगले परिणाम आपल्याला लवकर दिसतील. आयुष्याच्या प्रवासात काही क्षण असे येतील जेव्हा आपल्याला वाटेल की सर्व काही खूप कठीण आहे, पण स्वामींच्या आशीर्वादाने ते सर्व काही हसू वाटणार आहे. त्यामुळे आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे जाऊन तर आपल्या मार्गात सर्व अडचणी सहज पार होतील. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्याला आपले जीवन अधिक समृद्ध आणि सुखी होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील संकटे आणि दुःख दूर होतील. जेव्हा आपल्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने एक चमत्कार घडेल. आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य योग्य मार्गावर जागण्यासाठी आणि जाण्यासाठी आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी स्वामींचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कृपेने जीवनाला सुरळीतपणे आणि आनंदाने पुढे जाऊ शकतो. समाप्तीला एक गोष्ट ठरवली पाहिजे आणि ती म्हणजे स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. जेव्हा आपण त्यांची कृपा अनुभवू तेव्हा आपले जीवन चांगले होईल आणि आपले सर्व काही यशस्वी होईल. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामींच्या आशीर्वादाने पवित्र आणि समृद्धी होईल. यावर आपला विश्वास मजबूत ठेवा आणि आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवस आनंदाने आणि समृद्धीने भरून टाका. स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने आपल्याला जीवनात अनंत शक्यता दिसायला लागतात. प्रत्येक कडवटावर स्वामींच्या मार्गाने जीवनात सोपं होण्याची गोड अनुभूती मिळेल. यशाचे एकमेकांशी नाते होणे आणि यशाच्या प्रत्येक टप्प्याला ते समर्पित आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की आपण योग्य मार्गावर चालत नाही तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपला विश्वास पुन्हा जागा करतात. आपली स्थिती कठीण असू शकते, पण स्वामींच्या आशीर्वादाने आपला मार्ग मोकळा होतो. त्या आशीर्वादाने सर्व अडचणी दूर होतात आणि आपली मेहनत फुलते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतल्याने प्रत्येक वळणावर एक नवीन
आणि चांगली संधी मिळतो. ज्या वेळेला आपल्याला वाटतं की कदाचित सर्व काही थांबले आहे, तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाच्या उजेडाने एक नवीन आशा निर्माण होते. त्यांचा आशीर्वाद आपल्याला थोड्या वेळात परिपूर्णता आणतो. जेव्हा आपल्याला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो, तेव्हा स्वामींच्या कृपेने आपल्याला त्या संकटातून बाहेर पडण्याची ताकद मिळते. आपल्या संघर्षाची खरी किंमत त्यानंतरच कळते, जेव्हा त्या संघर्षातून आपल्याला यश मिळते. आपल्याला आयुष्यात जे काही गोष्टी न सुटता अडकून पडली आहात, त्यामुळे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्या सर्व गोष्टी व्यवस्थित मार्गी लागतात. त्या मार्गाने आपल्याला आनंद मिळतो. स्वामींच्या कृपेने आपली मेहनत यशस्वी होते आणि जेव्हा आपण मेहनत करत राहतो तेव्हा परिणामही उत्तम येतो. काही वेळा आयुष्यात फसवणूक किंवा निराशा येते, पण स्वामी समर्थांच्या मार्गदर्शन आपल्याला नवीन दिशा दाखवतो. त्या दिशेने आपली यशाची वाट सोपी आणि खुली होते आणि त्याचे परिणाम, त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला अर्थ देतात. त्यांच्यावर विश्वास ठेवण्याने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडता येतात. त्यामुळे यशाला आकार देण्यासाठी लागणारी कष्ट हे एक सत्य आहे, पण त्या कष्टांना योग्य दिशा मिळवण्याचे काम स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने होते. तेच आपल्याला प्रोत्साहन देतात आणि तेच आपल्याला विश्वास देतात. त्यामुळे त्या ज्या गोष्टी असतात ते आपले ध्येय गाठणे कठीण वाटतं, तेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला त्या ध्येयाच्या जवळ आणता येते. त्यामुळे चिंता नका करू. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक शंका आणि भीती दूर होते. प्रत्येक दिवशी स्वामींच्या आशीर्वादाने नवीन शक्यता आणि उत्साह आपल्याला भेटतो. जेव्हा आपल्याला वाटतं की आता थांबायचं आहे आणि इतर पर्याय शोधायचे आहेत, तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला तत्काळ त्याच्या आशीर्वादाने चालना देतात. त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला संधी मिळवायला मदत करतो. ते आपल्याला शिकवतात की योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी आपण आपली क्षमता ओळखून पुढे जाऊ शकतो. त्यांच्या मार्गदर्शनात आपले प्रयत्न सोपे होतात आणि आपली यशाची वाट अधिक सुलभ होते. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला हे शिकायला मिळतं की धैर्य आणि विश्वास असावा लागतो, कारण तेच आपल्याला आयुष्यातील प्रत्येक तणाव आणि संघर्षावर मात करण्याची ताकद देतात. आपला विश्वास आणि त्यावर आधारित कृती ही जीवन यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आपल्याला यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त आणि परिश्रम स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात आणि जेव्हा आपण या शिकवणीला आपल्या जीवनातील लागू करतो, तेव्हा प्रत्येक ध्येय गाठण्यात ते शक्य होतं. स्वामींच्या आशीर्वादाने आपला प्रत्येक मार्ग अधिक चांगला होतो आणि पुढे जाऊ शकतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही ना काही धक्के आणि संकटाचा सामना करावा लागतो, पण स्वामींच्या कृपेने त्यांना पार करणे अधिक सोपे होते. आपल्याला सर्व यशासाठी त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आवश्यक असतो. ते आपल्याला शिकवतात की संकटावर विजय मिळवण्यासाठी फक्त धैर्य, मेहनत आणि विश्वासाची आवश्यकता आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे आपले जीवन सुखमय आणि समृद्धी होईल. जेव्हा प्रत्येक गोष्ट अस्तव्यस्त वाटत असते, तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने आपली स्थिती बदलून जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला जीवनातील आनंदाची खरी महत्ता कळेल. प्रत्येक संकट आणि दुःखात ते आपल्याला शांती आणि समृद्धी मिळवून देतात. त्यांच्या मार्गदर्शनाने आपली जीवनशक्ती वाढते आणि प्रत्येक दिवशी आपल्याला एका नवीन मार्गाने यश मिळवता येते. स्वामींच्या आशीर्वादाने आपले जीवन अधिक समृद्धी आणि संतुष्ट होईल. स्वामींच्या आशीर्वादामुळे जीवनातील अनेक अडचणी सहजपणे पार करता येतात. प्रत्येक दिवशी त्यांचे मार्गदर्शन आपल्याला आत्मविश्वास देतं. कधीकधी आयुष्यातील वळणावर आपल्याला वाटतं की आपण थांबावे आणि दुसरे मार्ग शोधावेत, परंतु स्वामींच्या कृपेने आपल्याला नवीन दिशा मिळते. त्यांचे आशीर्वाद आपल्याला इतरांच्या मदतीने किंवा आपल्याला स्वतःच्या शक्तीने मार्गदर्शन करतात, ज्यामुळे आपली स्थिती बदलते आणि प्रगतीची नवी दिशा मिळते. स्वामींच्या आशीर्वादाने आपले विचार प्रलब्ध होतात आणि आपल्या कष्टाची किंमत कळते. यशाच्या बाबतीत आपल्या मार्गदर्शनासाठी स्वामींचा आशीर्वाद महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने
आपल्या जीवनातील सर्व संकटे सोडवली जातात. ज्या गोष्टी ज्या ठिकाणी वाटत होत्या त्या स्वामींच्या आशीर्वादाने सोप्या होतात. त्यांची कृपा आपल्याला संकटावर मात करण्याची शक्ती देत असते. स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात एक नवा उत्साह आणि ऊर्जा निर्माण होते. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला विश्वास देतं आणि त्याच्या सहाय्याने आपले जीवन अधिक आनंदी आणि समृद्धी होण्याचा मार्ग सापडतो. जेव्हा आपल्याला वाटतं की आयुष्य आपल्या विरोधात आहे, तेव्हा स्वामींचे आशीर्वाद आपल्या सांत्वन देतात आणि आपल्याला समजवतात की संकटे तात्पुरती असतात आणि नंतर त्या संकटावर आपल्याला विजय मिळवता येईल. स्वामींच्या कृपेने आपली जीवनशक्ती वाढते आणि आपण अधिक धाडसी होतो. जीवनात अनेक गोष्टी साधता येतात, पण त्यासाठी सुसंगत आणि ठराविक मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यांच्या आशीर्वादाने तो मार्ग सापडतो. तो आपल्याला उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असतो. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला सतत प्रेरित करत असतात. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा सार्थक उपयोगी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने करता येतो. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला आपल्या क्षमतावर विश्वास ठेवायला शिकवतं. आपले विचार आणि कृत्य स्पष्ट होतात आणि त्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळते. जेव्हा आपल्याला वाटतं की काही विशेष न करता आपल्याला यश मिळवणं शक्य नाही, तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात चमत्कारिक बदल घडवता येतात. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला धैर्य, शांती आणि विजय मिळवता येतो. त्यांचा आशीर्वाद आपल्याला जीवनात प्रेम आणि ऐक्य वाढवतो. ते आपल्याला शिकवतात की यश हे केवळ आपल्या मेहनतीवर नाही, तर आपल्या विश्वासावर आणि मार्गदर्शनावर अवलंबून असते. त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनात अशा चांगल्या गोष्टी आणतो ज्या आपल्याला मनाला आनंद आणि समाधान देतात. जेव्हा आपल्याला वाटतं की जीवन कठीण आहे आणि यश मिळवणं अशक्य आहे, तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला समजावं लागतं की जीवन कठीण प्रसंग येणारच आहेत, पण ते जिंकण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आणि मार्गदर्शन आपल्या आईच्या चरणामध्ये आहे. स्वामींच्या कृपेने आपली जीवनयात्रा सोपी होईल आणि आपण एक नवीन विश्वास आणि उत्साह घेऊन पुढे जाऊ शकू. आयुष्यात सर्वात मोठं असं काय आहे जे आपल्याला खूप महत्त्वाचं वाटतं? त्या गोष्टीची प्राप्ती स्वामींच्या आशीर्वादाने होते. त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला कार्यात शांती, प्रेम आणि समृद्धी येते. आणि महत्त्वाचे, जेव्हा आपण त्यांचे मार्गदर्शन आणि कृपा घेतो तेव्हा आपल्याला सारी अडचणी, त्रास आणि समस्यावर मात होते. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षणात सकारात्मक ऊर्जा मिळते. स्वामी समर्थ म्हणतात, आपल्याला नेहमीच एक संदेश दिला आहे की जीवनातील प्रत्येक अडचण आपल्याला एक धडा शिकवते आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्या अडचणीवर मात करता येते. जर आपल्याला आत्मविश्वास मिळवायचा असेल तर स्वामींच्या कृपेनेच ते साधता येईल. ते आपल्याला जीवनात एक नवा उत्साह आणि ऊर्जा देतात. आपल्या प्रत्येक कृतीत त्यांचा आशीर्वाद असावा अशी भावना स्वामींच्या शिकवणीने हृदयात रुजवली पाहिजे. आता स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला आयुष्यात प्रगती साधता येईल. स्वामींचे मार्गदर्शन घेतले की आपल्याला आपल्या ध्येयाशी संबंधित नवा दृष्टिकोन मिळेल. ज्या गोष्टींना आपण अनावादाने दुर्लक्ष करत होतो त्या गोष्टींना स्वामींच्या आशीर्वादाने महत्त्व प्राप्त होईल. त्यांचा आशीर्वाद आपल्याला नवा मार्ग दाखवेल, ज्यामुळे आपली जीवनगती अधिक तेजस्वी होईल. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज आपल्याला शिकवतात की प्रत्येक समस्येचा एक योग्य उपाय आहे. आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि स्वतःसाठी अधिक चांगले काही करण्याची प्रेरणा करण्यासाठी त्यांच्याकडून मिळते. त्यांचे आशीर्वाद आपल्याला नवे विचार आणि नवा दृष्टिकोन देतात, ज्यामुळे आपल्याला जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत उत्कृष्टता मिळवता येते. पण स्वामींच्या कृपेने प्रत्येक छोट्या छोट्या प्रयत्नांना यश मिळते. जेव्हा आपल्याला वाटतं की सगळे काही गमावलेले आहे, तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आपल्याला आयुष्यात एक नवा सूर आणतो. त्याने दिलेल्या आध्यात्मिक ऊर्जेने जीवनातील अंधकारही पळून जातो. त्यांच्यामुळे जीवनात शांतता, सुख आणि समृद्धी येते. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला समजतं की मेहनत आणि विश्वास हे यशाचा मुख्य घटक आहे. त्यांच्या आशीर्वादाने जेव्हा आपण
मार्गदर्शन घेतो तेव्हा जीवनाची दिशा निश्चित होते. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात जे सुख मिळते ते कधीच व्यक्त करता येत नाही. त्या सुखाच्या आनंदात एक वेगळी शांती आणि संतोष असतो, ते आपल्याला कुठेच मिळत नाही. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेत त्या पद्धतीने आपले जीवन उजळतं. त्या पद्धतीने आपल्याला आयुष्यात यश मिळवता येईल. प्रत्येक संकट काळात त्यांचा आशीर्वाद आपल्याला दृष्टिकोनात देतं. जीवनाच्या या मार्गावर जिथे अडचणी येतच असतात तिथे स्वामींचे आशीर्वाद आपल्याला उभं करतात. आणि एकच सांगायचं, स्वामींच्या आशीर्वादाने आपलं जीवन नवा अर्थ घेऊन समृद्ध होईल. आता एक लक्षात ठेवा, जे काही आजवर अडथळ्यामुळे थांबलेलं होतं ते काही मनात होतं ते पूर्णपणे नव्हतं, ते आता मार्गी लागणार आहे. कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याच्या मनात श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्यासाठी मी कायम पाठीशी आहे. ही वाक्य केवळ शब्द नाही, ही त्यांची प्रतिज्ञा आहे. आजचा दिवस काहीतरी वेगळं घेऊन आला आहे. सकाळी उठल्यावर वाटलं असेल की पुन्हा तोच दिवस, तीच कामं, तेच प्रश्न. पण आजचा दिवस वेगळा आहे, कारण आज या क्षणाला स्वामींचं नाव घेतल्यावर तुझ्या मनात जेव्हा शांतता येते तेव्हा ती केवळ भावनिक गोष्ट नाही, ती ऊर्जा आहे. ती तुझं आयुष्य बदलण्यासाठी तयार आहे. बघ, तुझ्या आयुष्यात असे बरेच क्षण आले जेव्हा वाटलं की सगळं संपलंय, पण काहीतरी अदृश्य शक्तीने तुला परत उभं केलं. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ. ते असतास म्हणूनच तू पुन्हा प्रयत्न करतोस, पुन्हा उठतोस. आणि आता केवळ वेळ आली आहे सातत्याचा, या श्रद्धेचा आणि तुझ्या मेहनतीचा खरा फळ मिळवण्याच्या. आणि आता स्वामी म्हणतात, तू वेळ आली आहे, ही तुझं भाग्य फुलव आणि तुझ्या जीवनात समृद्धी यावी. या तुला वाटत असेल की इतक्या वर्षात काही झालं नाही, पण लक्षात ठेवा, संधी नेहमी शेवटच्या क्षणीच मोठी असते. आज ज्या गोष्टी तुझ्या हातून निसटत होत्या त्या आता तुला सोडणार नाहीत. संध्याकाळी तुझ्या फोनवर एक असा कॉल येईल जो तुझं भविष्य ठरवेल. तो कॉल केवळ एक संधीचा नसेल, तर तो एक नवा दरवाजा असेल ज्यातून तुला तुझ्या यशाकडे जायचं आहे. तो कॉल, तो मेसेज, ती बातमी, जे काही असेल ती तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करेल. स्वामींनी एकदा सांगितलं होतं, मनात प्रामाणिक इच्छा असेल आणि त्यावर विश्वास असेल तर ब्रह्मांडसुद्धा तुझ्यासाठी वागतं. आणि आज तो क्षण आहे. आज ब्रह्मांड तुझ्या बाजूने आहे. आज स्वामींच्या आशीर्वादाने तुझं नशीब तुझ्या बाजूने आहे. आणि हे नशीब केवळ पैसे, संपत्ती किंवा यश यापुरतं मर्यादित नाही, तर ते तुझ्या आध्यात्मिक समाधानासाठी देखील आहे. कधीकधी आपल्याला वाटतं की आपल्याला हवं असलेले खूप लांब आहे, पण स्वामींच्या कृपेने ते जवळ येतं. आजचा क्षण हा फक्त एक क्षण नाही, ती सुरुवात आहे नशिबाची, बदलाची आणि यशाची. तुझं हसणं, तुझं झोपेतून उठणं, सगळं आता नव्यानं होईल. कारण जेव्हा स्वामी पाठीशी असतात तेव्हा मागे वळून पाहण्याची गरज नसते. शेवटी इतकंच म्हणावं वाटतं, आज तू ही वाक्य ऐकतोय, वाचतोय, याचा अर्थ तो हा आहे की तुझ्या आयुष्यातील बदल येणारच आहे. जेव्हा मनापासून आभार मानतो तेव्हा आपल्याला आणखी देण्यासाठी जग तयार असतं. म्हणूनच आज एक फक्त छोटं वाक्य, छोटं पाऊल पुढे टाक आणि बघ, स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलाला संधीमध्ये बदलतील. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे दिवस प्रार्थना करत होतास तेच दिवस आता तुला अनुभवायला मिळणार आहे. जेवढं तुझं मन शुद्ध आहे तेवढाच तुझा मार्ग स्वच्छ होणार आहे. आज तू जे काही ऐकतोस हे फक्त शब्द नाहीत, हे आशीर्वाद आहेत. सकाळी डोळे उघडले आणि मनात विचार आला, कधी बदलेल आपलं नशीब? तर समज उत्तर आधीच मी तुला मिळाले. स्वामी सांगतायत, आजपासून तुझं नशीब उजळणार आहे. तुझे स्वप्न बघतोस ते खोटं नाही. तू जे इच्छा करतोस त्यात अशक्य काहीच नाही. काही वेळा फक्त वेळ लागत असतो, पण आता ती वेळ येऊन पोचली आहे. कारण स्वामी म्हणतात, मी पाठीशी आहे, तर भीती कशाची? दिवस कितीही कठीण गेले असतील, संकट कितीही आली असतील, पण तुझं मन अजूनही तग धरून आहे. हेच पुरावा आहे की तू जिंकणार आहेस. कारण हाच मागण्यासारखा मानण्यामध्ये तू नाहीनाच नाही, तू श्रद्धेवर जगणार आहेस. आता तुझ्या आयुष्यात अशी वळण येतील जी तुला सुखाच्या वाटेवर घेऊन जातील. कामात अडकलेला पैसा मिळेल, न मिळालेले यश मिळेल,
तुटलेली नाती परत जुळतील आणि सगळ्यांचं महत्त्वाचं, तुला आतून एक नवीन उमेद मिळेल. स्वामी म्हणतात, मी तुला सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूमागे माझा आशीर्वाद असतो. म्हणूनच तुझा मी ऐकत आहे. कारण स्वामी समर्थ तुला थांबायला नाहीत तर तुला पुढे न्यायला बोलवत आहे. म्हणून उठ, निर्धार करून आजपासून प्रत्येक दिवस नव्या उमेदीने सुरू करणार आहे. कारण तुझा वेळ बदलला आहे, तुझा काळ बदलला आहे आणि साक्षीदार आहे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या अंतःकरणात जेवढा विश्वास आहे तेवढाच मोठा चमत्कार तुझ्या आयुष्यात घडणार आहे. आज तू जिथे आहेस तिथूनच एक नवा प्रवास तुझा सुरू होणार आहे. त्यामुळे चिंता सोडून नको, पुढे जात जा. तुझ्या डोळ्यात जे स्वप्न आहे ते आज नाही तर उद्या प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण स्वामींची कृपा तुला थांबू देणार नाही, ती तुला पुढे नेणार आहे. कधी वाटतं ना की किती दिवस झाले मेहनत करून थकलो पण यश काही मिळत नाही. पण लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीही उशीर करत नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात आणि आता ती वेळ आली आहे. तुझं नशीब जागं होणार आहे. तुला जे पाहिजे ते अगदी सहज मिळू लागेल. घरात जे शांतता हवी आहे होती ती शांतता परत येणार आहे. नात्यामध्ये ते तणाव होते ते मुळकासकट नाहीसे होणार आहेत. शरीर थकलेलं असलं तरी मन आता उत्साहाने भरून जाणार आहे. कारण स्वामींचं आश्वासन आहे, तुला आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. 2 हाताने जेवढं तू केलं आहेस ते आता दुप्पटीने फळ देणार आहे. पैशाची तंगी होती, आता नाही राहणार. जे काम अडकून होतं ते अचानक पूर्ण होईल. आणि सर्वात मोठं म्हणजे तुला तुमच्या कष्टाचा अभिमान वाटेल. कारण आता यश तुझं स्वतःच ओळख बनणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. म्हणजेच तुझ्या आयुष्यात काहीही अशक्य नाही. त्यांच्या नामस्मरणात फक्त शब्द नाही, तो एक शक्तिशाली ऊर्जा आहे. ती ऊर्जा आजपासून तुझ्या आजूबाजूला फिरकत राहील. प्रत्येक दिवस तुला काहीतरी नवीन घेऊन जाईल. कधी एखादी संधी, कधी एखादा मदतीचा हात, कधी एखादं सुंदर उत्तर. आजचा दिवस खास आहे कारण आजपासून तुझा काळ बदलतोय. फक्त एकच कर, स्वतःवर विश्वास ठेव आणि रोज मनापासून स्वामींचं नाव घे. जय जय स्वामी समर्थ या शब्दात एवढी शक्ती आहे की जे अंधारातही प्रकाश आणू शकतात. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्या आयुष्यात खूप खास असणार आहे. कारण आज तुला अशी बातमी मिळणार आहे जी तुझ्या आयुष्याची दिशा बदलवेल. तू इतकी मेहनत केली आहेस, इतके दिवस वाट पाहिली आहेस, आता वेळ आली आहे त्या मेहनतीला फळ मिळण्याची. तुझ्या घरात वातावरण आज शुभतेने भरून जाणार आहे. सकाळी उठून जसं तू स्वामींचं नाव घेतलंस तसंच त्यांच्या कृपेने सगळं घडतंय. ज्या कामात अडचण होती, जिथं तू वारंवार अपयशी होत होतास, आज त्याच कामात यश तुला मिठीत घेणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे हवं होतं तेच तुला मिळणार आहे. हे तुला अचानक कळेल आणि तुला विश्वास बसणार नाही की एवढा मोठा चमत्कार खरंच घडतोय. पण लक्षात ठेव, ही स्वामींची कृपा आहे. एक फोन, एक संदेश, एक ईमेल, एक पत्र, जे काही असेल ते तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. जिथे तू आजपर्यंत थांबलेला होतास तिथूनच आता नवीन सुरुवात होणार आहे. तुझं नशीब आजपासून उजळून लागणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे काही घडतंय ते तुझ्या भल्यासाठी आहे. कधी वाटेल की उशीर होतोय, पण खरं सांगतो, उशीर कधीच चुकीचा नसतो, तो योग्य वेळच असतो. आज तो योग्य वेळ तुझ्या दारात उभा आहे. तुला जी व्यक्ती भेटणार आहे ती तुझ्या आनंदाचं कारण ठरेल. एखाद्या जुन्या मित्राचा फोन येईल, एखादी संधी समोर येईल, एखादा प्रस्ताव मिळेल आणि त्यातून एक नवीन यशाची वाट सुरू होईल. ही वाट सोपी नसेल, पण स्वामींचं नाव घेतल्यावर सगळं सोपं वाटेल. प्रत्येक क्षणात तुला आशेचा किरण दिसेल. जिथं अंधार होता तिथं आता प्रकाश दिसेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याचं कल्याण मी स्वतः पाहतो. तुला काळजीच नको, कारण स्वामी समर्थ तुझ्या मागे खंबीर उभे आहेत. तू जिथं गेलास तिथं तुला मान सन्मान मिळेल. तुझं काम इतरांना प्रेरणा देईल, घरात सुख शांती नांदेल, पैशाची चिंता कमी होईल, नवी कामं सुरू होतील आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्या मनात शांतता आणि समाधान
निर्माण होईल. स्वामींचं नामस्मरण करत राहा. जेवढं प्रेमाने तू त्यांचं नाव घेशील तेवढ्या जलद त्यांच्या कृपेचा अनुभव घेशील. सकाळी उठल्यावर स्वामी समर्थ या 2 शब्दांनी सुरुवात कर आणि बघ दिवसभरात कसं चमत्कार घडतं. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात नवी दिशा सुरू होईल. ज्या गोष्टी मिळत नव्हत्या त्या आता सहज मिळू लागतील. तुला जे पाहिजे होतं ते तुझ्यासमोर पोचायला सुरुवात झाली आहे आणि तू फक्त थोडा संयम ठेव. तुला वाटेल असेल की खूप प्रयत्न केले पण काहीच मिळालं नाही, पण स्वामी सांगतात कधीकधी फळ मिळायला थोडा वेळ लागतो, पण एकदा वेळ आली की तो वेळ सगळं बदलतो. तोच बदल आता तुला तुझ्या वाटेला आलाय. घरात शांतता येईल, पैशाची चिंता कमी होईल. जिथं अडथळे होते तिथं आता मार्ग मोकळे होतील. एखादं थांबलेलं काम अचानक पूर्ण होईल. कोणीतरी तुला एखादी संधी देईल. ती संधी छोट्या वाटेल पण ती संधी तुझं भविष्य उजवेल. स्वामी म्हणतात तुझं नशीब बदलतंय. ही वेळ छोटी नाही, ही वेळ मोठं काहीतरी घेऊन आली आहे. तू रोज मेहनत करत आहेस पण आता ही मेहनत फळ देणार आहे. विश्वास ठेव स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर. कधीकधी आपल्याला वाटतं की आपल्याकडचं काहीच नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात तुझ्याजवळ श्रद्धा आहे आणि तीच सगळ्यात मोठी शक्ती आहे. श्रद्धा ठेव आणि दिवसेंदिवस बदल कर. त्यामुळे तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक नवीन दिवस आता यश घेऊन येणार आहे. सकाळी उठल्यावर जसं सूर्य उगवतो तसंच आता तुझं भाग्य उगम पावतंय. जे अंधार होतं ते आता प्रकाशात बदलणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या जवळ आहेत. त्यांचं नाव घे, त्यांच्या पाठीशी असण्याची जाणीव ठेव. संकट आली तरी घाबरू नकोस, कारण आता तुझा काळ चांगला आहे. आता तुझ्या आयुष्यात वाईट दिवस हळूहळू निघून जातील. स्वप्न बघ, मोठी स्वप्न बघ, कारण स्वामींची कृपा आहे तुझ्यावर आणि तेव्हा त्यांची कृपा असते तेव्हा अशक्य असं काहीच राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात असं काही घडणार आहे की तुला वाटेल हे खरंच होतंय का, कारण जे तुझ्या मनात होतं ते आता प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस वाट पाहत होतास त्या एकामागून एक तुझ्या जवळ येणार आहेत. कधी वाटायचं की हे माझ्यासाठी नाही, पण आता वाटेल हे सगळं माझंच आहे. कारण जेव्हा स्वामींची कृपा असते तेव्हा नशिबाचं बदलतं. तू इतके दिवस संयम ठेवलास, अपयश सहन केलंस, पण आता तुला काळ बदलतोय. त्यामुळे तू थोडं थांबावं लागेल, पण आता ते थांबणं तुला मोठे यश देऊन जाईल. एखादा जुना मित्र, एखादा कॉल, एखादी नवीन माहिती, ही सगळी समाधान आणि साधन बनतील तुझ्या यशाची पायरी. विश्वास ठेव, कारण स्वामींच्या इच्छेनेच तुझं सगळं घडतंय. कधी वाटायचं सगळे पुढे जात आहेत, मी मागे पडतोय, पण आता वेळ आली आहे की सगळे तुला बघतील आणि म्हणतील अरे हाच तो ज्याने सगळं मिळवलं. तुला पाहून लोकांना प्रेरणा मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात चूक झाली असेल तर क्षमा माग, पण स्वतःला दोष देऊ थांबू नकोस. पुढे चालत राहा, कारण आता तू जिथे पाऊल टाकशील तिथे यश तुला वाट बघत असेल. कामात अडथळे आले तरी घाबरू नकोस, कारण हे अडथळे आता संपायला आले आहेत. जे हातून सुटलं होतं ते परत येईल. जे हरवलं होतं त्यापेक्षा चांगलं मिळेल आणि जे नाही मिळालं त्याच्या काहीतरी चांगलं कारण समजेल. आणि हे सगळं स्वामींच्या कृपेने घडणार आहे. तू आता नवा अध्याय सुरू करतो आहेस. त्याची भीती नाही, अडथळे नाहीत, फक्त श्रद्धा आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे. त्यांचं जप करत जा. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ हे नावच पुरेसं आहे संकट दूर करण्यासाठी, रस्ता मोकळा करण्यासाठी आणि मनात विश्वास वाढवण्यासाठी. चालत राहा, थांबू नकोस, कारण आता तुझं स्वप्न तुला हाक देतंय. स्वामी समर्थ म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. तू ज्या गोष्टीची वाट बघत आहेस, जिच्यासाठी तू रोज प्रार्थना करतोस, ती वेळ आता आली आहे. एक अशी व्यक्ती जी तुझ्या जीवनात आनंदाची किरणं घेऊन येईल, तुझ्या दारात उभी राहणार आहे. तिच्या हातात एक गोड बातमी असेल, कदाचित एखादी नवीन संधी, एखादं स्वप्न जे प्रत्यक्षात येणार आहे, किंवा एखादी अशी गोष्ट जी तुझ्या आयुष्यात
बदलून टाकेल. तू आजपर्यंत जे कष्ट केलेस, जे दुःख सहन केलेस, त्याचा परिणाम आज तुला दिसेल. स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. ज्या क्षणी तू मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणशील, त्या क्षणाला काहीतरी बदलणार आहे. एक फोन येईल, एक संदेश येईल किंवा अचानक तुझ्यासमोर एक संधी उभी राहील आणि त्याच क्षणी तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होईल. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जे आहे ते आता उघडले. तू जे स्वप्न पाहिलंस, नोकरीबद्दल, बिझनेसबद्दल, पैशाबद्दल, घरगाड्याबद्दल, त्याला आता सुरुवात मिळेल. फक्त तू थांबून राहू नको. प्रयत्न सुरू ठेव, विश्वास ठेव. कारण ती व्यक्ती, ती गोड बातमी, त्या आनंदाच्या क्षणामध्ये तू स्वतःला ओळखशील. ते क्षण स्वामींच्या इच्छेने तुझ्या आयुष्यात आली आहेत. स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद हे शांत पण प्रभावी असतात. कधीकधी वाटतं की काहीच घडत नाही, पण अचानक एखाद्या दिवशी सर्व काही बदलतं. आज तोच दिवस आहे. तुझ्या गोष्टीसाठी शक्य नाही असं म्हणत होतास, ती गोष्ट आता सहज शक्य होणार आहे. एक फोन येईल, एक नवीन बातमी घेऊन, जे तुझं मन पुन्हा आनंदाने भरून टाकेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आता याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.